आजची डिश चटपटीत आहे. ही डिश लहान मुलांना खूप आवडत असतं. चहासोबत खाण्याकरता खूप छान आहे किंवा नाश्त्यामध्ये पण ही डिश घेऊ शकतो. इथे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे. आज जे पण साहित्य सांगितलेलं आहे तेच प्रमाण घेतले तर आपली डिश आहे ती छान क्रिस्पी कुरकुरीत बनणार. 2 कप बेसन घेतलेले होते, छान असे गाळून घेतलेले. आता आपण यामध्ये टाकूया ओवा. ओवा हाताने क्रश करून घेतलेला ओवा टाकलेला आहे. ओवा टाकल्यानंतर ओवा बेसनमध्ये मिक्स करून घेऊया. ओवा बेसनमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. बाजूला आपण बेसन ठेवून देऊया. आता आपण ज्या कपनी बेसन घेतलेले होते त्याच कपनी अर्धा कप पाणी घेऊया. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, हिंग टाकलेला आहे, 1 चिमट हळद आणि बेकिंग सोडा. मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. मीठ वगैरे विरघळायला पाहिजे म्हणून मिक्स करून घेत आहे. बेसनमध्ये ओवा मिक्स करून ठेवलेला होता. आता आपण यामध्ये टाकूया 2 कप बेसन घेतलेले होते तर 2 चम्मच पोहाकाच्या चम्मचनी तेल घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर छान असं पूर्ण बेसनला तेल लावून घ्यायचं आहे. बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपण 2 कप बेसन घेतलेले होते म्हणून इथे 2 चम्मच पोहाकाच्या चम्मचनी तेल घेतलेलं आहे. छान असं पूर्ण बेसनला तेल लावून घेऊया. पूर्ण बेसनला तेल लावून घेतलेलं आहे. आपण पाणी पण बनवून घेतलेलं आहे पीठ भजनाचे. आता आपण ते पाणी वापरूया आणि थोडे थोडे पाणी वापरून पीठ मळून घेऊया. आपण अर्धा कप पाणी घेतलेले होते तर अर्धा कप पाण्यामध्येच आपलं पीठ मळून झालेलं आहे. चहासोबत खाण्याकरता किंवा मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे, चटपटीत काहीतरी पाहिजे असतं तर सहज आपण आपल्या घरी साहित्य असतं त्यापासून चटपटीत डिश बनवू शकतो. छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ तुटत आहे म्हणून आपण पीठला छान असं या पद्धतीने मार देऊया जेणेकरून पीठ छान बनायला पाहिजे. आपण जी डिश बनवत आहे ती छान बनायला पाहिजे. आपल्याकडे खलबत्ता असतं, खलबत्त्याच्या लोळीनी छान असं पीठ बनवून घ्यायचं आहे. पीठ तुटायला नाही पाहिजे. आपल्याला पीठ छान मळायचं आहे तेव्हाच आपला जो फाफडा आहे तो छान बनणार. तेलाचा हात घेतलेला आणि छान असं पीठ पुन्हा मळून घेत आहे. या पद्धतीने आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे तेव्हाच आपली डिश आहे ती छान बनणार. 10 मिनिट बाजूला झाकून ठेवून द्यायची आहे. चटपटीत आहे, लहान मुलांना ही डिश खूप आवडत असतं. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे तर आपण या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये चटपटीत अशी डिश मुलांसाठी बनवू शकतो. 15 मिनिट किंवा 10 मिनिट झाकून ठेवलेले. आता आपण डिश बनवूया. छोटासा गोळा घेऊया. छान असा गोळा करून घेतलेला आहे. आता आपण डिश बनवूया. चपाती लाटत असतो किंवा भाजीचं वगैरे कापत असतो ते घेतले तरी चालेल. हात या पद्धतीने ठेवायचा आणि छान असं हाताने या पद्धतीने आकार द्यायचा आहे. 1-2दा बनविले तर सहज आपल्याला पूर्ण बनविता येणार.
सोपी आहे बनवण्याकरिता. हाताने पसरवून घ्यायचे आहे आणि चाकूने काढून घेऊया. सहज निघत असतं. खूप सोपी आहे बनवण्याकरिता. चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होत असते तर बघा, आपल्या घरी साहित्य असतं, त्यामध्येच आपण चटपटीत अशी डिश बनवू शकतो. या पद्धतीने पूर्ण मी फाफडा बनवून घेतलेला आहे. आता आपण कढई घेऊया. कढईमध्ये तेल टाकूया. तेल फारसं गरम नाही करायचं आहे. लो टू मीडियम गॅसवर गरम करायचं आहे आणि फक्त बबल्स निघायला पाहिजे त्याप्रमाणे आपण तेल गरम करूया आणि डिश तळण्याकरिता घेऊया. बघा, बबल्स निघत आहे तर समजायचं तेल गरम झालेलं आहे. आता आपण फाफडा तळून घेऊया. आहे ना चटपटीत डिश, आणि आपण आज घरच्या साहित्यामध्ये बनवलेली आहे. नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेत आहे. बनवायला खूप सोपी आहे. एक दोनदा बनविले तर सहज आपल्याला खूप सोपी जाणार बनवण्याकरिता. लो टू मीडियम गॅसवरच तळून घेत आहे. मोठा गॅस नाही ठेवायचा. आपली डिश जी आहे ती क्रिस्पी कुरकुरीत नाही बनणार, म्हणून लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे. ही डिश मुलांना खूप आवडत असतं. बनवून पण ठेवू शकतो. मी बनवलेली डिश लगेच संपली. माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली. बघा, या पद्धतीने तळून घेतलेली आहे. लगेच चम्मच लावायचं नाही, आधी शिजू द्यायचं, नंतरच आपल्याला पलटवायची आहे. क्रिस्पी कुरकुरीत चटपटीत डिश छान अशी बनवून तयार होतं. या पद्धतीने बनवून बघा. पुन्हा कसं बनवायची डिश ते मी दाखवत आहे. आहे ना सोपी बनवण्याकरता, तसेच खाण्याकरता पण चटपटीत आहे.
ह्या पद्धतीने मी पूर्ण पापडा बनवून घेतलेला आहे. बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप सोपी आहे बनवण्याकरता. सहज आपण घरी साहित्य असते त्यापासून चटपटीत डिश बनवू शकतो. बाय बाय.